संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। 3 मोफत गॅस सिलेंडर असतील, या सर्व महत्त्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या। त्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे। आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं 1,60,00,000 पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा हस्तांतरण होणार आहे। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की आजपासून 1 ते जुलैपर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतरण होणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा हस्तांतरण होणार आहे। तर हे शेवटचे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा, लाडक्या बहिणीनं जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हस्तांतर सुद्धा होणार होता, परंतु जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जून हप्ता हस्तांतर करण्यासाठी निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला नव्हता। त्यामुळे जून हप्ता 5 जुलै ते 10 जुलैपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा होणार होता, परंतु फक्त 5 जुलै रोजी बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे हस्तांतर झालेला होता। त्यानंतर कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले नाहीत। बघा, ज्या ज्या बहिणींना फक्त 5 जुलै रोजी जून हप्ता आलेला असेल त्या बहिणींना आज फक्त जुलै महिन्याचा 13वा हप्ता हस्तांतर होईल, परंतु ज्या बहिणींना 5 जुलै रोजी जून महिन्याचा 12 हप्ता मिळालेला नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जून आणि जुलै हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणींचा आधार कार्ड अपडेट केलेला असेल, ज्या ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेला लिंक असेल, ज्यांची डीबीटी ॲक्टिव्ह असेल, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये फक्त जून आणि जुलै हप्ता मिळणार नाही, त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहेत। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहेत। म्हणजेच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, 3 गॅसचे 2,500 रुपये म्हणजे टोटल मिळून 5,500 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहेत। परंतु सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हे 5,500 रुपये हस्तांतर सुद्धा होणार नाही। तर याच्यासाठी महत्त्वपूर्ण असे नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। काही कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशी कामे केलेली असावीत। तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे गावातील अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये बसत असावे, तरच तुम्हाला पैसे मिळतील, तरच तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे, अन्यथा तुमची प्रतीक्षा अजून संपणार नाही। बघा, लाडक्या बहिणीनं आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या यूट्यूबवरती फेसबुकवरती वारंवार फिरत होत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये अजून पैसे सुद्धा हस्तांतर झालेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणीनं आज दुपारी 2 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु तुम्ही कोणकोणती कागदपत्रे जमा करायची आहेत, कोणकोणती कामे करायची आहेत त्याविषयी सुद्धा अगदी 1 मिनिटामध्ये माहिती देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं जे महत्त्वाचं काम करायचं आहे तर ते महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे। ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। बघा, हे तुम्हाला एकच काम करायचं आहे, परंतु लाडक्या बहिणीनं महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे सुद्धा जमाच करायची आहेत। तर याच्यामध्ये पहिलं कागदपत्र उत्पन्नाचा दाखला, दुसरं कागदपत्र तुमचा रहिवासी दाखला, म्हणजेच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात यासाठी रहिवासी दाखला,
त्यासोबत तुमचं वय 21 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि 65 वर्षांपेक्षा कमी आहे त्याचा सुद्धा आधार कार्ड लागणार आहे, म्हणजेच त्याचा सुद्धा पुरावा तुम्हाला द्यावाच लागणार आहे. तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता आणि 13वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. तर आता आपण नियम बघून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणीनं 5 जुलैपासून ते कालपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होते. तर या पडताळणीमध्ये काही बहिणींचे अर्ज अपात्र ठरले, काही बहिणींचे अर्ज पात्र सुद्धा ठरलेले आहेत. तर कोणत्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत, कोणत्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत त्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. ती माहिती अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा, लाडक्या बहिणीनं महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या 4 पात्रतांच्या आधारावर ते सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा. तर बघा, लाडक्या बहिणीनं पहिले पात्रता म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. तिसरी पात्रता म्हणजे घरामधील कोणती व्यक्ती सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. आणि चौथी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. तरच तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे, अन्यथा तुमची प्रतीक्षा संपणार नाही. तुम्हाला पुढील 4 वर्षांसाठी या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे. बघा, सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणीने आधार सेंटरच्या बाहेर गर्दी सुद्धा केलेली आहे, कारण त्यांना सुद्धा समजले आहे की आपलं आधार कार्ड अपडेट नसेल तर आपला अर्ज अपात्र होऊ शकतो, आपल्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाही. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी अर्जंट सूचनेचं पालन करायचं आहे. तर ती सूचना म्हणजे आधार कार्ड अपडेट करा, ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे. बघा, लाडक्या बहिणीनं आता आपण थेट मेन मुद्द्याकडे वळूयात की आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार होतील ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणीनं आज कोणकोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील त्या बँकांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. अगदी एका मिनिटामध्ये त्या बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही सरकारची सर्वात मोठी बँक आहे. त्यासोबत स्टेट बँक ऑफ इंडिया ही सुद्धा राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची सर्वात मोठी बँक आहे. त्यासोबत कोटक महिंद्रा बँक असेल, IDFC बँक असेल, IDBI बँक असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, केंद्र सरकारची बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, ICICI बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक असेल, इंडियन ओव्हरसीज बँक असेल, पंजाब अँड सिंध बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल. तर या सर्व बँका म्हणजे सरकारी बँका, सहकारी बँका आणि खाजगी बँका या तिन्ही प्रकारच्या बँकांमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. परंतु ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत नसेल, ज्या बँकेला DBT ॲक्टिव्ह होत नसेल अशा बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणीनं तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अजून काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर ते आनंदाचे निर्णय पुढील प्रमाणे आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. बघा, लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला सध्याच्या स्थितीला पैशांची गरज असेल, पैशांची तंगी असेल तर तुम्हाला 40,000 रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, एखादा उद्योग करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायासाठी 40,000 रुपयांचं कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल त्यांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन अशा प्रकारच्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून सर्व महिलांना म्हणजेच राज्यातील सर्व महिलांना सक्षम बनवण्यासाठी विविध योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये शिलाई मशीन योजना असेल, पिठाची गिरणी योजना असेल, मोफत सौरचूल योजना असेल, डांका मशीन योजना असेल, तर यांसारख्या सर्व योजनांसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून सबसिडी सुद्धा देण्यात येणार आहे. ज्या शेतकरी बहिणी
असतील आणि त्यांना शेळी पालन योजना, विहीर अनुदान योजना, त्यासोबतच कांदे चाळ योजना अशा योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते, ते आनंदाचे निर्णय बघितलेले आहेत, परंतु आज कोणाला पैसे मिळणार आहेत, किती पैसे मिळणार आहेत, मागील पैसे मिळणार आहेत का, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणाला पैसे मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी शासकीय कर्मचारी असतील आणि ज्या बहिणींच्या घरामधील 2 पेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसतील, अशाच बहिणींना पैसे सुद्धा विस्तारित होणार आहेत। परंतु ज्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, अशा तिन्ही बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा होणार आहेत। कारण आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार घरामधील फक्त 2च महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। जर घरामधील तिसऱ्या महिलेने योजनेचा अर्ज केलेला असेल, तिसरी महिला योजनेचा लाभ घेत असेल, तर त्या तिघांचे अर्ज सुद्धा रद्द होणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहेत, किती महिला योजनेचा लाभ घेत आहेत हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर 3 घेत असतील तर एकीने आपला अर्ज रद्द सुद्धा करून घ्यायचा आहे, तो अर्ज सुद्धा सरेंडर करायचा आहे। आता आपण बघून घेऊयात की सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, अगदी 1 मिनिटामध्ये 20 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, तुम्ही सुद्धा 1 मिनिट हा व्हिडिओ पहा। जर ही माहिती अर्धवट पाहिली तर तुमचं प्रचंड नुकसान होऊ सुद्धा शकतं, परंतु जर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत पाहिली तर तुमचा फायदा 100% होणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की सर्व मिळून किती पैसे मिळणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा 12वा हप्ता 1500 रुपये, जुलै महिन्याचा 13वा हप्ता 1500 रुपये, म्हणजेच टोटल मिळून हे 3000 रुपये आणि 3 गॅसचे 2500 रुपये, म्हणजेच टोटल मिळून 5500 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होतील। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांची याद्या जाहीर सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे विस्तांतर करणं शक्य होत नाही, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा होतच असतात। त्यामुळे आधार कार्डची जी लिमिट आहे, म्हणजे डीबीटीची जी लिमिट आहे, तर ती डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे। त्यामुळे 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तारित होणार आहेत। उर्वरित जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत, परंतु उर्वरित बहिणींना उद्या आणि परवा सुद्धा पैसे विस्तारित होतील। आज फक्त 20 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा विचारपूस करत होतात, भरपूर दिवसांपासून भरपूर लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या की आमच्याकडे विचारपूस करत होत्या की दादा कधीपासून पैसे येतील, आम्हाला पैसे येतील का, आमचा अर्ज रद्द होईल का, अशा पद्धतीचे प्रश्न भरपूर लाडक्या बहिणी विचारत होते। परंतु त्या सर्व लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे, कारण लाडक्या बहिणींना जास्त प्रमाणामधील बहिणींचे अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेले आहेत, म्हणजेच हातावरती मोजणे इतक्या बहिणींचेच अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। तर ही छाननी 5 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान होणार होते, परंतु ही छाननी 5 जुलैपासून ते 22 जुलैपर्यंत ही छाननी अशाच पद्धतीने सुरू होती। तर आजपासून ही छाननी संपलेली आहे, निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तारित होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात प्रथम पुणे जिल्हा आहे। या पुणे जिल्ह्यामधील पिंपरी चिंचवड असेल, कोंढरी असेल, पिसोळी असेल, स्वारगेट असेल, कात्रज असेल, शिवाजीनगर असेल, त्यासोबत लोणी काळभोर असेल, यांसारख्या मोठमोठ्या साईटला हे पैसे सुद्धा विस्तारित होणार आहे। त्यानंतर मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, त्यानंतर नागपूर असेल, गडचिरोली असेल, हिंगोली असेल, चंद्रपूर असेल, त्यानंतर अमरावती, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा असेल, सातारा असेल, रायगड असेल, चंद्रपूर असेल, त्यानंतर सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल,
अशा जे मोठमोठे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनं आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार काही बहिणींच्या अर्जांची छाननी अजून बाकी आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं ही छाननी काही तासांमध्ये पूर्ण सुद्धा होणार आहे. तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. बघा, लाडक्या बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर होत असतो, परंतु जून हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तांतर झालेला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणीनं जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उशीर झाल्यामुळे दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. तुम्हाला सांगितलेले सर्व कामे करून सुद्धा ठेवायची आहे. लवकरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. म्हणजेच तुम्हाला 31 जुलैच्या अगोदर या दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर होतील अशा पद्धतीची दाट शक्यता वर्तवण्यात सुद्धा आलेली आहे. लवकरच बहिणींची प्रतीक्षा सामणार आहे. परंतु आधार कार्ड अपडेट करा, आधार कार्ड बँकेला लिंक करा. सध्याच्या स्थितीला डेबिटी ॲक्टिव्ह आहे का हे पहा. सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का, नियमांचं पालन करत आहात का, घरामधील किती महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत, या सर्व गोष्टी पाहायच्या आहे. लवकरच तुमची प्रतीक्षा सामणार आहे.